केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर कायदे बदलत असेल तर आमच्या लेकी बाळीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये कायदा बदललाच गेला पाहिजे। तो कोणी आरोपी कुठल्या जातीचा असो, बाळासाहेब आरोपीला जात नसते, आरोपी कोणत्या जातीचा असतो त्याच्याशी घेणं नसतं। त्याने जे कृत्य केलंय ते कृत्य लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या आरोपीला शिक्षा दिली पाहिजे। अरे काल त्या आरोपीला कोर्टात नेताना त्याला सुरक्षा दिली। आमच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे या अशा नराधामांना आणि ज्या वकिलांनी त्यांची केस घेतली ना त्या वकिलांवर सुद्धा आपण हक्कभंग कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे। या अशा वकिलांमुळे हे आरोपी माजलेले, हे आरोपी सुटतात म्हणून त्या वकिलांनी सुद्धा, अरे तुमच्या घरात सुद्धा आई बहीण आहे ना, तुमच्या घरात सुद्धा लेकरं आहेत की नाही, तुम्हाला सुद्धा मुली आहेत की नाही, ज्या वकिलाने ती केस घेतली ना त्या वकिलाच्या विरोधात सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन भांडलं पाहिजे। आज सराफ असोसिएशनच्या वतीनं काल ह्या मोर्चाचं आव्हान करण्यात आलं। आम्ही सगळ्या मराठा संघटना असतील, सकल मराठा समाज असेल, कारण हा जातीपातीचा लढा नाहीये तर हा आपल्या अस्मितेवर घातलेला लढा आहे। आणि म्हणून मगाशी बावरी साहेबांनी सांगितलं, अरे आपण त्या छत्रपतींच्या या महाराष्ट्रात राहतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाटलाचा चौरंग्या केला होता, तिथं जात नव्हती पाहिली, तो कोणी हे नव्हतं पाहिलं, त्यांनी काय अपराध केला, त्या अपराधाची शिक्षा जर छत्रपती त्या काळात देऊ शकत होते तर आजही आपण त्या छत्रपती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेच्या राज्यात राहतोय। म्हणून राज्य सरकारकडे आपण ही मागणी केली पाहिजे। आपण प्रत्येक वेळी म्हणतो उज्ज्वल निकम द्या,